नमस्कार. भारताची 16वी जनगणना आपण आता चालू करणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्रथमतःच डिजिटल सेन्सस होणार आहे प्रथमतः, आणि यामध्ये स्वगणना करता येणार आहे. ज्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे तो स्वतःच्या कुटुंबातील जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती त्यावर आपल्या मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे भरू शकणार आहे. आणि हे काम 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी स्वतःची माहिती स्वतःच भरण्याचं जी प्रथमतः फॅसिलिटी अवेलेबल झालेली आहे तिचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि असा लाभ घेतल्यानंतर तुम्ही माहिती त्यामध्ये भरली वेगवेगळी, आपण अतिशय सोप्या पद्धतीचे ॲप्स आहेत त्या ॲपचा वापर करून त्यामध्ये आपण माहिती भरू शकता. आणि माहिती खूप सुरक्षित आहे. आपण जेव्हा माहिती भराल त्यावेळेला OTP येईल. OTP कॅप्चा भरल्यानंतर मग तुमचं खात्री केली जाईल आणि मग त्याचे जे रकाने आहेत त्यामध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे. आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली आपल्याला सबमिट केल्यानंतर एक H कोड येईल. तो मात्र आपण SMS द्वारे आपल्याकडे येईल आणि आपण माहिती भराल त्यानंतर येईल. तो आपण सुरक्षित आपल्याकडे ठेवायचा आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात आमचे जे प्रगणक आहेत, आपण एकूण प्रगणकाची नियुक्ती जी केलेली आहे ते 2677 प्रगणक आपण नियुक्त केलेले आहेत परभणी ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रासाठी. आणि त्यावर पर्यवेक्षकही 454 आहेत. ते जेव्हा नंतर ही प्रत्यक्ष प्रक्रिया 27 एप्रिल हे होणार आहे. आणि या लोकांना आपण प्रशिक्षण सुद्धा सविस्तर देतोय. 27 एप्रिल पासून ते 8 मे पर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे. आणि जेव्हा ही सर्व माहिती आपण 1 मे ते 15 मे पर्यंत भराल त्यानंतर हे ट्रेनिंग दिलेले जे प्रगणक आहेत ते 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपल्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. आणि भेट देऊन त्या ॲपमध्ये आवश्यक ती सर्व माहिती आपल्याकडून घेणार आहेत. आपल्याला माहिती आहे की जनगणनेमध्ये आपण दिलेली माहिती ही पुढील 10 वर्ष 15 वर्ष आपल्या देशाचा, आपल्या परभणीचा विकास करण्यासाठी हा डाटा वापरला जातो. त्यामुळे माहिती देत असताना जी खरी माहिती आहे, अचूक माहिती आहे, ती संपूर्ण माहिती आपण देणं अपेक्षित आहे. जेणेकरून आपले प्रश्न काय आहेत, आपल्या गरजा काय आहेत, आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये विकासाची गरज आहे याची शासनाला माहिती होईल आणि त्याचा वापर करून भविष्यातलं नियोजन करण्यासाठी याचा उपयोग होईल. तर जिल्हाधिकारी परभणी म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण स्वगणनामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये मोबाईलद्वारे, संगणकाद्वारे आपण स्वतः आपली माहिती याच्यामध्ये भरा. जेणेकरून अचूक माहिती आमच्यापर्यंत येईल, शासनापर्यंत येईल. आणि पुन्हा जेव्हा प्रगणक आपल्या घरी येईल तेव्हा आपल्याला फक्त नंबर सांगायचा आहे. पुन्हा ती माहिती सांगण्याची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक ती माहिती आमच्या ॲपमध्ये येऊ शकेल आणि ती फक्त खातरजमा आमचे प्रगणक करतील की आपण दिलेल्या माहितीमध्ये काही चूक नाही ना, आणि ती फायनल होईल. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जी स्वगणना होणार आहे त्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि संपूर्णपणे आवश्यक ती माहिती द्यावी. जेणेकरून जनगणनेमध्ये परभणी जिल्हा हा अव्वल राहील आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये परभणीच्या विकासासाठी निश्चित होईल. धन्यवाद.